महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना त्यांच्या नेतृत्वावर इतका विश्वास होता की त्यांचा एखादा शब्द निघायचा अवकाश अनुयायी तो प्रत्यक्षात आणण्यासाठी जीवाची बाजी लावायचे. बाबासाहेबांच्या चरित्रात आपल्याला अनेक अशा घटना दिसतील ज्यात त्यांना साथ देण्यासाठी कशाचाही विचार न करणारे कार्यकर्ते अनुयायी त्यांना भेटले. अशीच एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. बाबासाहेबांच्या एकूण चरित्रात देशाच्या इतिहासावर मोठा परिणाम करणारी घटना म्हणजे बाबासाहेबांनी स्वीकारलेला बौद्ध धम्म. ही गोष्ट त्या संदर्भातलीच आहे. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर इतिहासाला कलाटणी मिळाली जेव्हा डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी त्यांच्या जवळजवळ 6 लाख अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला. बाबासाहेबांनी भिक्षू महास्तवीर चंद्रमणी यांच्याकडून त्रिरत्न आणि पंचशील घेऊन प्रतिज्ञा सुरू केल्या आणि या नवबौद्ध चळवळीने भारतीय समाजात एक नवीन क्रांती सुरू केली. या दिवशी माईसाहेब सविता आंबेडकरही उपस्थित होत्या. हे सामान्य धर्मांतर नव्हतं, तर भारतीय समाजाच्या रचनेला हादरवून टाकणारं सामाजिक क्रांतीचं आवाहन होतं. या प्रसंगी माईसाहेब आंबेडकरांनी महिलांच्या गुलामगिरीचे प्रतीक असलेल्या मंगळसूत्र आणि कुंकुवाचा सार्वजनिकरित्या त्याग केला आणि एक नवीन संदेश दिला. त्या दिवशी लाखो लोकांनी बाबासाहेबांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला, ज्यात नागपूरचे गरीब तरुण जोडपे कृष्णा सोनारे आणि भगीरथी सोनारे हे सुद्धा होते. आंबेडकरवादी कार्यकर्ते आणि निवृत्त अभियंता नागसेन सोनारे हे या ऐतिहासिक घटनेची आठवण करून देताना अजूनही भावनिक होतात, कारण त्यांचे पालक म्हणजेच वडील कृष्णा आणि आई भगीरथी यांनीही या कार्यक्रमात बौद्ध धम्म स्वीकारला होता. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील 3 पिढ्या बाबासाहेब आणि बौद्ध तत्वाचे पालन करतात. ही घटना त्यांच्या वडिलांकडून अनेकदा ऐकलेल्या नागसेन यांनी द मुकनायकला सांगितली. मुकनायकच्या वृत्तानुसार नागसेन म्हणतात की बाबासाहेबांनी सर्वांना पांढरे कपडे घालून यावं असं आवाहन केलं होतं. माझे वडील खूप गरीब होते, त्यांच्याकडे नवीन कपडे खरेदी करण्यासाठी पैसे सुद्धा नव्हते. आईकडे पांढरी साडी नव्हती, पण बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं होतं आणि त्यांना धम्मदीक्षेमध्ये सहभागी व्हायचं होतं. झालं तर बाबासाहेबांनी शब्द एखादा दिला तर तो पूर्ण करायलाच पाहिजे, अशाच विचारांचे अनुयायी त्या काळात होते. त्यांच्या वडिलांकडे एकच मौल्यवान वस्तू होती. नागसेन सांगतात की ते होतं घड्याळ. ते घड्याळ त्यांनी विकलं आणि त्यांनी माझ्या आईसाठी एक पांढरी साडी आणली आणि दोघांनीही दीक्षा घेतली. नागसेन सांगतात की त्यांच्या आई वडिलांचं लग्न 1953 साली झालं होतं. दोघेही खूप लहान होते. आई जेमतेम 12-13 वर्षांची होती आणि वडील 16-17 वर्षांचे. पण त्याच वेळी त्यांचा बाबासाहेबांवर इतका आढळ विश्वास होता की बाबासाहेबांनी एखादा शब्द टाकला की लगेच त्याच्यावर कार्यवाही व्हायची. कृष्णा एका बिडी कारखान्यात मजूर होते आणि त्यांची पत्नी भाजीपाला विकून घराच्या कर्जात हातभार लावत होती. नागसेन म्हणजे कृष्णा यांचे सुपुत्र भावनिकपणे मागच्या दिवसांची आठवण करून देतात आणि सांगतात की माझे वडील 4थी पर्यंत शिकले होते. त्यांना नागपूर महापालिकेत सफाई कामगाराची नोकरी मिळाली, पण त्यांनी नकार दिला, कारण बाबासाहेब म्हणाले होते की आपण असं काम अजिबातच करू नये ज्यामुळे लोक आपल्याला तुच्छ लेखतील. आपण कितीही चांगलं खातो किंवा चांगले कपडे घालतो तरी हातात झाडू असला तरी लोक आपला आदर करणार नाही. माझे वडील म्हणायचे की मी जर झाडाला सुरुवात केली तर माझे मुलगे आणि त्यांचे मुलगे तेच काम करत राहतील. म्हणून वडिलांनी हे काम स्वीकारलं नाही आणि कष्ट करून आम्हा मुलांचाच त्यांनी सांभाळ केला. आई भाजीपाला विकून घर चालवायला मदत करायची. नागसेन सांगतात त्या काळात त्यांची आई नागपूरच्या बाजारातून भाज्यांनी भरलेली टोपली विकत असे आणि त्या डोक्यावर घेऊन घरोघरी जाऊन त्या भाज्या विकत असे. ती अशिक्षित होती पण खूप मेहनती होती. बाबासाहेब आणि माई साहेबांनी असेही शिकवलं की स्त्रिया त्यांच्या पतींच्या गुलाम नाही तर त्यांच्या समान भागीदार आहेत आणि या अर्थानं भागीरथीने देखील तिच्या पत्नीच्या म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. नागसेन आणि प्रमिला सोनारे यांचं लग्न 1990 मध्ये बौद्ध पद्धतीने झालं. त्यात सिंदूर आणि मंगळसूत्र घालण्याचा विधी नव्हता. ONGC मधून DGM म्हणून निवृत्त झालेले नागसेन यांचे 1990 मधले बौद्ध पद्धतीने झालेले लग्नाचे फोटो आपण पाहू शकतो. बाबासाहेबांच्यावरच्या पालकांच्या श्रद्धेमुळेच संपूर्ण कुटुंबानं अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा सोडून दिल्या. नागसेन म्हणतात की त्यांचं नाव कोणत्याही देव किंवा देवीच्या नावावरून नाही तर बौद्ध भिक्षू नागसेन यांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे. त्यांच्या लग्नाची एक मनोरंजन कहाणी सांगताना नागसेन म्हणतात की जेव्हा माझं लग्न निश्चित झालं ठरलं तेव्हा माझ्या जोडीदार प्रमिलाला मी सांगितलं की मी तिला मंगळसूत्र घालायला लावणार नाही, म्हणून तिने त्यासाठी आग्रह सुद्धा धरू नये. प्रमिला सहमत झाली, पण माझी आई नाराज झाली, कारण ती वैवाहिक आनंदाचे प्रतीक मानत होती. म्हणजे मंगळसूत्र हे एक वैवाहिक आनंदाचं प्रतीक आहे असं त्यांची आई म्हणत होती. पण माझ्या वडिलांनी मला पाठिंबा दिला आणि सांगितलं की जर सून मंगळसूत्र घालते तर तिच्याशी असमानता असेल. लग्नात कोणतेही हिंदू विधी केले नाहीत तर बौद्ध धम्मगुरूंनी लग्न लावून दिलं, ज्यामध्ये बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञांचा समावेश होता. नागसेन असंही म्हणतात की लग्नानंतर जेव्हा ते बाहेर जायचे तेव्हा त्यांना कुणीही विवाहित मानत नव्हते, कारण त्यांच्या पत्नीच्या काळात मंगळसूत्रच नव्हतं. मोठ्या मुलाचा जन्म होईपर्यंत सुद्धा लोक प्रमिलाला विचारायचे की तुझं अजून लग्न झालं नाही का. आज त्यांचे आई वडील या जगात नाहीत. नागसेन सोनारे दाम्पत्याची दोन्ही मुले उच्च शिक्षण घेऊन अभियंता झालेली आहेत.
दोघांनी अद्याप लग्न केलेलं नाही. कुटुंबातील तरुण पिढी या बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाचं अनुसरण करते. दोन्ही मुले बौद्ध धर्मावर विश्वास ठेवतात. त्यांना असेही शिकवले गेले की ते देखील त्यांच्या जीवनसाथींना समान दर्जा देतील, त्यांना कोणत्याही प्रकारे स्वतःपेक्षा कमी दर्जाचे मानणार नाहीत. नागसेन म्हणतात की हे बाबासाहेबांच्या शिकवणुकीचे आणि शिक्षणाला महत्त्व दिलेल्या गोष्टीचे सार आहे. पिता कृष्णा यांनी केलेल्या संस्कारांचे परिणाम आहेत आणि कुटुंबाला पुढे जाण्याची प्रेरणा हे विचार देतात. नागसेन म्हणतात की आज महाराष्ट्रातील 90% आंबेडकरवादी बाबासाहेबांच्या आदर्शाचे पालन करतात. काही मोजकेच लोक आहेत जे अजूनही जुन्या प्रथा परंपरांचे पालन करतात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान.